नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना. आज आपण पौष्टिक रेसिपी बघणार आहे. शेवग्याची पानं घेतली, त्याची पानं काढली बारीक बारीक. आता मिठाच्या पाण्यात 5 ते 10 मिनटं तशीच भिजत ठेवू आणि 5-10 मिनटं झाली की स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ आणि नंतर कापून घेऊ. 1 वाटी आता शेवग्याची पानं घेतली कापून, अर्धी वाटी कांद्याची पात, 1 वाटी कांदा, कोथिंबीर अर्धी वाटी, धना जिरा पावडर, मीठ, लाल तिखटाच्या ऐवजी हिरवं तिखट वापरलं तरी चालेल, 2 चमचे तीळ, हळद, हिंग, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ. बाजरीच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं 2 वाट्या तरी चालेल, पण बाजरीच्या पिठाने खरपूस लागतं थालीपीठ, म्हणून बाजरीचं पीठ घालायचं. आणि थोडंसं बेसनपीठ दाखवायचं राहिलं, 2 चमचे बेसनपीठ घातलं. आता चांगलं मळून घेतलं, 5 मिनटं झाकून ठेवलं. आता 5 मिनटांनी रुमालला पाणी लावू आणि थालीपीठ थापून घेऊ. याआधी मी शेवग्याच्या पानाची चटणी पण दाखवलेली आहे, शेवग्याच्या शेंगाचं सूप पण दाखवलेलं आहे, ते पण बघा. आणि आता मिडियम गॅसवर दोन्ही साईडनी शेकून घेऊ. हे झालं आपलं शेवग्याच्या पानापासून थालीपीठ. रेसिपी आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, नातेवाईक परिवारांना शेअर करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आता आपण दही आणि चटणी काढून घेऊ, त्याच्याबरोबर पण खूप छान लागतं थालीपीठ.